दोन दोन इथे आहे का खाली? एकच आहे का? हां मग ते सोनाताईने दिला नाही तो डबा. हां मी बोलली होती त्यांना त्या दिवशी द्या म्हणून डबा, पण त्यांनी काही दिला नाही डबा. मग हे शर्ट कसं वाटतं मला सांगा कॉमेंटमध्ये. खरंच मला का बरं नाही आवडलं. कलर चांगला आहे पण असं ना गोधड्यासारखं आहे ॲक्च्युली. माझ्या इतकंच गोरा आहे पण तसा क्लीन राहत नाही. शर्ट चांगलं आहे ते असं थोडंसं जाड आहे आणि उन्हाळ्याच्या हिशोबाने तसं हलके कपडे पाहिजे. त्याने कसं ते जाड घातलं ना थोडंसं थोडंसंही वाटतं. बघतीस तुझं बघ चांगलं आहे पण ना थोडं चांगलं आहे थोडंसं बघते जाड आहे. काय करायचं घेऊन जायचं बोक्याला बोक्याला. मी तर जाणार आहे 2 नंतर. तो चाललाय ना जॉबवर. एकलाच चाललेले रेणू ते आवरत त्याला जायचंय जॉबला. इथून पुढे लवकर जाऊ तो जातोय. यहाँ पे दो यहाँ पे दो. माहिती मला करायचं तसं जातं का 11:30चा टाइम आहे ना तुमचा. हा हे बाई मी म्हटलं ना फसल एकदम हवा धरलेली काय ओले कटाका करू ना. रात्रभर वाळवले मी. ओले हात लावले रात्रभर वाळवले. त्या दिवशी आणले का ते? त्या दिवशी आणले का ते सामानामध्ये? नाही मी इथं ठेवू नका ना आता. आता फोडणीचं त्याच्यावर जाणार नाही तुला. हे बघा ना ओलं केलं घ्या ओलं केलं का तुम्ही. हा असं झालं हे बघा पाणी तसंच. अहो पाणी तसंच. हा ना पण थोडंफार तर होईल ना ते ठेम काही नाही हे बघा. नाही उन्हाळा ठेव ना. एका जागा ठेम सासून नाही राहणार असं डाग पडतो एका जागा ठेम असल्यावर लगेच. हा देते मला गॅस पुसायचा. गॅस गॅस पेटवू दे ना मला. काही नाही म्हणतं ते काही नाही. त्याला ते कुरकुरे द्यायचे गोळे गोळे प्लीज नमक मध्ये. मग तेच ना मीठ आहे ना. काय बाई रे ना कशी राहते कपड्याला ते पण आतून आहे. आतून काही नाही केलं. मी तुम्हाला विचारलं ते दिवशी आणले का सामान्यात? नाही ना रात्री आणलं. हे केवढं आणलं? 100ला 3. पण ते भारी दिसायचे तेच वाटायचे. झाकणं कुठे? 250ला 1 आहे. याचे झाकणं कुठे? 250ला 1 आहे. नाही ना धुतले. हे बी आणलं का? भाजीपाला आणला रात्री मधून. रात्री मला अजून फिरवायचं. तुमची चुकी. मी काय करू? हा मी फोन घेऊन येऊ रस्त्याला. तुमची चुकी आहे. हा एक तर सांगितलं नाही. मी घरी विचारलं होतं की ताई काय बनायचं तुम्ही म्हणलं मी येणारच लगेच येणार आहे. मी टेन्शन नाही लगेच येणार आहे म्हटलं. ताई मला माहिती ताई एकदा गेलं येत नाही वापस लवकर. लागल रे एकदा गेलं 2-3 घंटे तुमचं काम असतं तुम्ही सांगू शकत नाही. कुठं जायचं होतं तुला? म्हणजे अजून महिना नाही लागला. बाई हे तर एकदम कुटक्यांसारखंच आहे हे वेफर. जेव्हा मी मॉलमध्ये गेले होते त्यावेळेस पहिल्यांदा मी हे कुरकुरे आणि पहिल्यांदा हे चिप्स कोणते आहेत आय डोंट नो मला नाही माहिती पण मी हे आणले होते. कारण हर्ष बोलला होता की मम्मी हे घेऊन ये त्याची रिक्वायरमेंट होती. मी काही ते खाल्ले नाही कारण मला फार ते फुटक्यांसारखे वाटत होते आणि एकदम तिखट वाटत होते. कारण कसं ना आपण जेव्हा पोळी वगैरे आपली कडक होती त्यावेळेस आपण बनवतो त्याचं काहीतरी रेसिपी तसं वाटत होतं म्हणून मी ते अजिबात खाल्लेलं नाही आहे. आणि इकडे माझं काम चालू होतं सकाळी सकाळी की इथे मला मसाला दळून आणायचा होता आणि मी पुन्हा एकदा चेक करत होते की हा मसाला व्यवस्थित आहे की नाही. कारण बऱ्याच दिवसापासून तो माझ्याकडे होता तर मी इतका छान त्याला साफसफाई केली आणि कमीत कमी 1 ते 2 तास त्याला मी छान असं भाजत होते. भाजून वगैरे छान ठेवलं आणि आता त्याचा मसाला मी दळून आणणार आहे.
तर तुम्ही म्हणत असाल की लक्ष्मी हे अख्खे बटाटे का टाकलेत, तर हे अख्खे बटाटे म्हणजे हे दम आलूचे बटाटे आहेत आणि हे सुद्धा मी मार्केटमधूनच आणलेले, म्हणजे मॉलमधून आणलेले. मला तिकडे समथिंग ते आय डोंट नो, पण मला काहीतरी 7 रुपयाला काहीतरी भेटले ते. ठीक असते पण तिला चव नसते. इतकी घेऊ बस नाही द्यायचं माझ्या अंगावरून. बसल काय बसल ना ताई. ऐका ना रेणुताई, हे का बरं असं झालंय माहिती का, हे जास्त दळायला गेले. तुम्हाला बोलत होते मी कॉल म्हणजे भिजलं पण नाही आणलं जास्त. नाही भिजायचं काही नाही, तेवढं भिजलं तरी चालून जातं, थोडं भरड भरड. पण हे भरड पाहिजे थोडं. तुम्हाला बोलले होते मी नाही ठेवायचं का तुम्ही बोलला अजून दळा. नाही हो, अजून दळायचं नाही, ते आधीच ते मटेरियल त्याच्यात दळलं नाही ना आपण, कळलं का. त्या मटेरियलमुळं परत घाणा पडला ना, मटेरियलमुळं टाकता येतं, चटणी टाकता येतं आपल्याला, मीठ आणि फक्त राहिली कोथिंबीर लसूण. ते जास्त दळायला गेलं भर. संध्याकाळी सकाळी सकाळी मी हे डोशांचंच बॅटर बनवलं होतं, बट इथे काय प्रॉब्लेम झाला की खूप काही अशी घाई होते आणि त्यांचं म्हणणं तुम्हाला पटकन दे चांगली, तर त्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं इनो पावडर टाकलं, म्हणजे दोघींचं असं ठरलं. आणि त्याचे डोसा नाही बनत तसा, त्यांना तसं गलतफहमी होती, तर त्याच्यामध्ये आम्ही आप्पे बनवले. तर तुम्ही बघू शकता मूग डाळ आणि तांदळाच्या बॅटरचे इतके छान आप्पे झालेले. हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर आम्ही त्याच्यामध्ये मिक्स केलेलं. हे सगळं आम्ही वाटून घेतलेलं आहे. फुगायचं काही घेणंच नाही ना, डोसे येते त्याला फुगायला काय लागतं, डोशांना फुगायला लागतं. म्हणजे थोडं नरम पडायची, ते नरम पडायच्या नरम करायला बटाटा टाकतात त्याच्या. होतं ना आपल्याकडे खिसल्याला. नाही सांगते, बटाटा टाकता, उकडलेला बटाटा आहे आपल्याकडं. लक्षातच नव्हतं आपलं. नाही सांगते जसं बटाटा वगैरे चालतो त्याला, हे नाही चालत. मी तर तुम्हाला बोलले ना फर्मिट होईल म्हणून. भया जे आहे ते फुगणार आहे चांगलं. तुमच्यामुळे त्यांच्याच आवडीचा पदार्थ झाला. मी म्हणणार होती भाऊला अशी आवडतं ते करा आता. हा सगळा तामझाम आवरल्यानंतर मी माझं जे काम हातातलं सोडलं होतं ते पुन्हा घेतलं. आज सगळ्यात आधी मी हे आवरून घेणार होते, पण आज म्हणजे लिटरली त्याचे बाबा पण सकाळी लवकर उठले आणि त्यांचं असं असतं की लवकर उठल्यानंतर अंघोळ झाली की पहिले त्यांना नाश्ता आणि सगळं पाहिजे असतं, म्हणजे त्यांना जायचं असतं. ऑलरेडी ते खूप लेट उठतात, पण आज ते लवकर उठले होते, तर आधी त्यांची तयारी करून दिली. कारण काय ना की घरातून माणसं जेव्हा नाश्ता वगैरे करून रेडी होऊन जातात ना, तर आपलं म्हणजे 90% डोक्याचा जो हेडेक असतो तो निघून जातो आणि आपल्याला एकदम फ्री शांततेत काम व्यवस्थित करता येतं. आणि जेव्हा माणसं घरात असतात ना, तेव्हा काहीच सुचत नाही, तेव्हा एकच डोक्यात असतं, चहा द्यायचा आहे, नाश्ता द्यायचा, हे करायचं ते करायचं. आणि त्यांच्या अवतीभोवती थोडंसं फिरलं की त्यांनाही थोडंसं चांगलं वाटतं. त्यांना असं वाटतं की नाही, थोडंसं माझी बायको मला थोडा वेळ देते, माझ्याकडे बघते, हे करते, तर मग त्यांना थोडंसं ते छान वाटतं. म्हणून मग मी जो सकाळचा त्यांचा जो टायमिंग आहे तो टायमिंग मी त्यांनाच देते. भले मग माझे स्टुडिओचे, मेकअपचे किंवा माझे अदर जे कामं असतात किंवा बाहेर कुठे जाणं, बाहेरचं काही काम करणं जे माझे पर्सनल आहेत, किंवा मग मला जे कॉन्टेंट बनवायचं असेल, काहीही असो, मी सगळं ते नंतरच करते. आधी त्यांना त्यांचा वेळ देते थोडासा, कारण एकदा माणसं घरातून बाहेर गेले की पूर्ण दिवसभर ते आपल्याकडे नसतात आणि रात्रीच ते येतात, तर थोडंसं त्यांनाही फ्रेश वाटलं पाहिजे. आणि घरातून जर ते चांगले गेले तरच दिवस पण त्यांचाही चांगला जातो आणि आपल्यालाही वाटतं की नाही यार व्यवस्थित आहे, शांततेत गेले आणि आपणही शांततेत काम करू शकतो. जर ते चिडचिड वगैरे करून गेले किंवा असं काही झालं तर मग आपल्यालाही थोडंसं ते टेन्शन होतं की यार आता चिडचिड करून गेले किंवा हे झालं, काय झालं, लवकर येतील का, मन लागत नाही, मग फोन करतो, मेसेज करतो. सो थोड्याशा ह्या गोष्टी लेडीजनी लक्षात घेतल्या पाहिजे की सकाळी ते जाताना थोडंसं त्यांच्याशी छान बोलायचं. एखादी गोष्ट नाही पडली तरी हो बोलायचं, त्यांच्या गोष्टी तरी काय असतात, टिफिन किंवा नाश्ताच्या हे त्यांना कंप्लीट करून द्यायचं. अर्धा ते 1 तास त्यांच्या भोवती फिरल्यानंतर आपण तर दिवसभर फ्री असतोच ना. तर अशा काही गोष्टी आहेत, ह्या टिप्स तुम्ही वापरा, खरंच खूप इफेक्ट पडेल. तर इथे मी सगळं असं पॅक करून ठेवत होते आणि मॉलमधून मी हे पॅकेट्स हे डबे आणलेले मी 100 रुपयामध्ये 3
आणि 200मध्ये 6 म्हणजे असे मी 6 बॉक्स आणले, 6 डबे. ते एक्झॅक्टली म्हणजे ॲज इट इज असे जसे न तसेच ते माझ्या कप्प्यामध्ये बसले. माप आणि साईज एकदम परफेक्ट होतं, हाईट आणि रुंदी. त्यानंतर इथे माझ्याकडे ना सोयाबीन होती, कारण हे आमच्या घरामध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड आवडते. मला तर खूप आवडतेच, बट मी कमी खाते कारण जरी त्याच्यात प्रोटीन आहे, हाय प्रोटीन आहे, मला ते सक्त गरज आहे, पण मी कमी खाते कारण मला त्याच्याने थोडंसं खाज आल्यासारखं होतं, ॲलर्जी होते, सहन होत नाही. पण हर्षला त्याच्या बाबाला फार आवडतं. तर व्लॉग एंड करता करता मी इथे तुम्हाला सांगेल की त्याच दिवशी सेम डेला मी फ्रीजचा पण व्लॉग बनवलेला, तोही तुमच्यासोबत पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करेन. आधी हा व्लॉग बघून घ्या, त्यानंतर नेक्स्ट टाईम तुम्हाला नेक्स्ट डेला हा व्लॉग येईल. तर व्लॉग बघायला विसरू नका. ओके, तर आय थिंक कधी आधीही मी टाकू शकते जसं मला सुटेबल होईल तसं, पण फुल डीप क्लिनिंग व्लॉग बनवलेला आहे, व्हिडिओ बनवलेला आहे मी फ्रीजचा खूप छान असा डिटेलमध्ये. तर जाऊन नक्कीच बघा. आधी हा येईल किंवा तो येईल, पण नक्की बघा. सो आधी बघितलं असेल तरी कॉमेंट करा, नंतर बघितलं असेल तरी मला कॉमेंट करा, ठीक आहे. व्लॉग कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, लव यू, काळजी घ्या.